नमस्कार, क्राफ्टर प्रतू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला होम डेकोरच्या आयडिया देणार आहे। तर त्याच्यासाठी मी 2 प्रकारचे होम डेकोर बनवलेले आहेत, तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील। फर्स्ट जो आहे, जे आपल्याकडे वेस्टेड कपडे असतात त्याच्यापासून मी बनवलेला आहे। तर इथं पाहू शकता, तुमच्याकडे जे कपडे अवेलेबल असतील त्या कपडे घ्यायचे आहेत आणि त्रिकोण आकार कापून घ्यायचा आहे की मी इथं 12 पीसनं जे होम वॉल डेकोर बनवलेलं आहे ते 12 त्रिकोणापासून बनवलेलं आहे। तर तुम्ही 12 प्रकारचे कपडे घ्यायचे वेगवेगळे आणि असे व्यवस्थित त्रिकोण कापून घ्यायचे। मी तिथं कार्डबोर्डचा वापर केलेला आहे आणि तुम्ही पण जाड कार्डबोर्डचा पण वापर करू शकता। मी इथं साडी जे येतात साडीचे बॉक्सेस त्या कार्डबोर्डचा वापर करून हे बनवलेलं आहे। तर अशा पद्धतीनं व्यवस्थितपणे ग्लू लावून त्याला चिटकून घ्यायचं आहे त्या कपड्याला त्या त्रिकोणामध्ये। तर इथं मी B7000 ग्लूचा वापर केलेला आहे, जेणेकरून ते व्यवस्थितपणे घट्ट चिटकून राहते। तर उरलेला जो कपडा असेल तो कात्रीनं कट करून टाकायचा आणि व्यवस्थित असा त्रिकोण आकार आला पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला तो कपडा त्या बोर्डला जोडून घ्यायचा आहे। तर इथं पाहू शकता मी 12 पीस रेडी केलेले आहेत, वेगवेगळ्या डिझाईनचे कापड आहेत त्याच्यापासून। तर तुम्हाला पण असेच बनवून घ्यायचे आहेत। आता आपल्याला काठी घ्यायची आहे। बांबू स्टिक इझिली तुम्हाला भेटून जाईल किंवा असे तुमच्याकडे बांबू असतील छोटे तर त्या काठीचा वापर करून पण तुम्ही बरोबर त्या मापाने कट करून घ्यायचं आणि जे आपण त्रिकोण बनवले होते त्याच्या तिन्ही साईडला व्यवस्थितपणे त्याला जोडून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे त्याचा लुक छान दिसून येतो। तर पाहू शकता असंच आपल्याला पूर्ण जितके आपले 12 त्रिकोण होते त्याला लावून घ्यायचं आहे। तर त्याच्यानंतर इथं पाहू शकता मी ते वॉलला असं चिटकून घेतलेलं आहे। तर तुम्हाला जी डिझाईन हवी असेल त्याच डिझाईनप्रमाणे तुम्ही असं वॉलला त्याला डबल साईड टेप लावायची आहे आणि चिटकून घ्यायचं आहे। तर हा असा फायनल लुक येतो वॉल डेकोरचा। आणि जो दुसरा आपण वॉल डेकोर आयडिया बनवणार आहे ती जी पेपर बॅग असेल त्याच्यापासून बनवणार आहे आपण। असं चौकोन कापून घ्यायचा आणि त्याला बरोबर मधून 2 भाग करायचे आहेत, क्रॉस आले पाहिजेत अशा पद्धतीनं। त्याच्यानंतर त्याला असं फोल्ड करायचं, मी जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीनं त्याला उलटून पालटून फोल्ड करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला जो लीफचा आकार हवा आहे तो त्यामुळे येतो आणि त्याला मधून फोल्ड करून तिथं पण मी B7000 ग्लूचा वापर करून त्या दोन्ही साईड असं जोडून घेत आहे। तुम्ही पाहू शकता की ते जोडल्यामुळे असं पानाचा जो आकार असेल तो आपल्याला मिळून जाईल। अशाच पद्धतीनं मी 6 पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला त्याला एकमेकाला जोडायच्या आहेत। तर हा जो ग्लू आहे तो लवकर स्टिक होत नाही आहे। मग तुम्हाला काय करायचं की पहिला ग्लू लावायचं आणि नंतर त्याला थोडा वेळ असं प्रेस करायचं, जेणेकरून ते निघणार नाही। एकदा जेव्हा तो ग्लू चिटकेल व्यवस्थित त्याच्यानंतर तो निघत नाही। तर पाहू शकता मी 3 पाकळ्या घेऊन त्याला जोडलेल्या आहेत आणि इथं तुमच्याकडे चिमटा असेल तर असा चिमटा लावून ठेवू शकता तो जोपर्यंत तो ग्लू थोडा सुकणार नाही तोपर्यंत। आणि सेम अशाच पद्धतीनं मी 2-3-3चे सेट बनवून घेतलेले आहेत आणि थोडं सुकल्यानंतर ते त्या दोनांना आपल्याला जोडून घ्यायचं आहे, म्हणजे 6 ज्या पाकळ्या आहेत त्याच्यापासून आपलं एक फ्लावर तयार होतं। तर अशा पद्धतीनं त्याला जोडायचं आहे। आणि ह्याच्या इथं तुम्ही हवं असेल तर वरती मिरर पण लावू शकता, छोटा जर गोल मिरर असेल तर। इथं माझ्याकडं हाफ बीड होतं व्हाईट कलरचं, तर ते मी लावलेलं आहे आणि अशा पद्धतीचं आपलं फूल तयार झालेलं आहे। आणि हे जे पेपर बॅग आहे त्याच्यापासूनच आपण मॅट बनवणार आहोत आणि त्या मॅटला ते फ्लावर चिटकवणार आहोत। तर अशी पेपर बॅग घ्यायची आहे आणि त्याला 1.5 इंच
वरती आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे 1.5 इंचाची एक पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर मी असा डबल करून पेपर घेतलेला आहे, जेणेकरून एकाच वेळी 2 पट्ट्या आपल्या कापल्या जातील. तर अशा लांब आपल्याला पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला मॅट बनवायचा आहे. तर आपण जे वेस्ट आहे म्हणून पेपर बॅग फेकून देतो, त्यापेक्षा अशा पद्धतीनं तुम्ही डेकोरेटिव्ह आयटम्स जे आहेत ते बनवू शकता. तर व्यवस्थितपणे कापून झाल्यानंतर आपल्याला ती पट्टी अशी घ्यायची आहे बॅगची आणि त्याला दोन्ही साईडून व्यवस्थित सेम असं फोल्ड करून घ्यायचं आहे. ह्या साईडला आणि त्या साईडला बरोबर अशी आली पाहिजेत. बघू शकता मी एक साईडनं फोल्ड करून घेत आहे आणि जी उरलेली साईड असेल त्याला पण बरोबर त्याच्यावरती असं फोल्ड करून घेतलेलं आहे. नंतर आपल्याला तिथं ग्लू लावून व्यवस्थितपणे ती पट्टी चिटकून घ्यायची आहे. सेम अशाच पद्धतीनं आपल्याला 12 उभ्या 12 आणि आडव्या 12 टोटल 24 ज्या पट्ट्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत. तर असं व्यवस्थित त्याला ग्लू लावायचं. इथं मी फेविकॉलचा वापर करत आहे, फेविकॉल MRचा वापर करत आहे. फेविकॉलमध्ये 2 प्रकार असतात, एक फेविकॉल MR आणि फेविकॉल SH. फेविकॉल MR जो असतो तो कागद वगैरे चिपकायला भारी असतो आणि जो फेविकॉल SH असतो ते लाकडी ज्या वस्तू असतात त्या चिटकवायला वापरला जातो. तर अशा पद्धतीनं आपल्याला पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. टोटल पट्टी जी लागणार आहे आपल्याला त्या 24 लागणार आहेत. त्याच्यानंतर परत एक असं डबल फोल्ड करून पट्टी घ्यायची आणि इथं मी B7000 ग्लूचा वापर करत आहे आणि त्याच्यानंतर असं व्यवस्थितपणे एका बाजूला एक अशा पट्ट्या आपल्याला लावून घ्यायच्या आहेत आणि त्याला व्यवस्थितपणे प्रेस करत जायचं आहे. तर टोटल 12 पट्ट्या आल्या पाहिजेत. असं उभ्या पट्ट्या आपल्याला लावून घ्यायच्या आहेत. हवं असेल तर ह्याच्यावरती काही वजन ठेवायचं थोड्या वेळासाठी, जेणेकरून ते व्यवस्थित चिटकून राहील. तर अशा व्यवस्थित सेट करून झालं की नंतर आडव्या पट्ट्या अशा लावून घ्यायच्या. तर बघू शकता तुम्ही एक सोडून एक असं जी पट्टी आपली उभी आहे ती सोडून व्यवस्थितपणे ती पट्टी लावून घ्यायची आणि त्याच्यानंतर ती व्यवस्थित तिथं सेट करून घ्यायची आहे. ज्या मी आडव्या पट्ट्या पण घेत आहे त्या पण बरोबर 12 पट्ट्या घेतलेल्या आहेत. उभ्या पण 12 आणि आडव्या पण 12. तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा जास्त मोठं मॅट बनवायचं असेल तर तुम्ही जास्त पण तिथं पट्ट्या घेऊन बनवू शकता. उरलेली जे एक्सेस पट्ट्या आहेत त्या कात्रीनं कट करून घ्यायच्या आणि बरोबर बाजूला तिथं सेम आपण फर्स्ट जॉईन कसं केले होती ती पट्टी तसं डबल हे करून तिथं पण एक पट्टी लावून त्याला व्यवस्थित असं चारही साईडनं जोडून घ्यायचं आहे. सेम प्रोसेस करायची आहे आणि फायनली अशा पद्धतीनं आपली मॅट तयार होते. तुम्ही याचा पंखा पण बनवू शकता सेम प्रोसेसनं. आपल्याला कलर हवा असेल तर कलर पण करू शकता. तर इथं मी मरून कलरनं बॉर्डर आणि व्हाईट कलरनं बॉर्डर बनवून घेत आहे. तुम्हाला जो कलर हवा असेल त्या कलरनं तुम्ही बॉर्डर बनवून घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं क्रॉसमध्ये मी बॉर्डर बनवून घेत आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर प्लेन ठेवायचं असेल तर प्लेन ठेवू शकता किंवा कलर करायचं असेल त्या मॅटला तर कलर पण करू शकता. फक्त तसंच मॅट तुम्हाला हवं असेल तर असंच मॅट तुम्ही डायनिंग टेबलवरती वगैरे ठेवायला पण वापरू शकता. आता मी इथं व्हाईट कलर लावून घेत आहे आणि जे आतमध्ये पण त्याच्या मी पूर्ण कलर करून घेणार आहे मॅटला. रंगीबेरंगी कलर तुम्हाला जशा पद्धतीनं त्याला कलर करायचा आहे त्या पद्धतीनं तुम्ही त्याला कलर करू शकता. तर फायनल जो लुक येणार आहे आपल्या मॅटचा तो असा असणार आहे. तर अशा पद्धतीनं मी कलर करून घेतलेला आहे आणि पाठीमागं मी एक दोरी आहे ती लावत आहे. ती पण कागदाचीच आहे, जी बॅगची हँडल होतं त्या बॅगपासून जे बनवलेलं होतं
तेच मी तिथं जॉईन करून घेतलेले आहे आणि आपण जे फ्लावर बनवले होते ते मी अशा पद्धतीनं तिथं चिटकून घेत आहे. तुम्हाला जशी डिझाईन हवी असेल त्या पद्धतीनं तुम्ही तिथं चिटकून घ्या किंवा प्लेन तसंच लावायचं असेल तुम्हाला मॅट तरी पण ते छान दिसून येतं. आणि इथं हाफ बीटनं मी त्याला डेकोरेशन करत आहे. जो ह्याचा फायनल लुक आहे तो पण तुम्ही बघू शकता की किती सुंदर दिसत आहे ती मॅट. असं वाटणार पण नाही की तुम्ही ते पेपर बॅगपासून बनवलेलं आहे. धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.